सर्वात प्रथम म्हणजे थोडंसं माझ्याबद्दल सांगतो. नाव वगैरे तर माहिती आहे तुम्हाला, सो काही रिपीट नाही करत. यूपीएससीची ॲक्चुअल प्रिपरेशन एप्रिल 2021 पासून चालू केली. मग त्यावेळी ठरवलं की क्लास लावायचा आहे. पण मग क्लास लावण्यामागचा हेतू इतकाच होता की काय माहीत नाही, सगळेच रिपीट करायला लागले का माहीत नाही. ऑलरेडी व्हिडिओमध्ये खूप सारे जास्त बोलले, पण असंच काही बोलायला काही नवीन नाही आहे माझ्याकडे. पण खूप साधा माणूस आहे. त्यामुळे त्यामुळं एप्रिल 2021 पासून यूपीएससीची प्रिपरेशन केली. क्लास लावण्यामागचा हेतू इतकाच होता की काय 2-3 वर्ष प्रिपरेशन केली आणि त्यानंतर समजलं की अरे यार, क्लास लावून प्रिपरेशन केली असती बरं झालं असतं. पण मग माणूस पैसे मॅनेज करू शकतोय, पण वेळ नाही मॅनेज करू शकत. सो सरांना वगैरे उठवून बसायचं कारण हेच की सर एखादी बॅच चालू करा. कारण आम्हाला जसा फायदा झालाय तसं बाकीच्या मुलांना फायदा होऊ दे. कारण जरी मार्केटमध्ये इन्स्टिट्यूशन्स डेव्हलप्ड असतील, जरी फीज 1 लाख रुपये घेत असतील, तरी 1000 रुपयाचे सुद्धा डिलिव्हर करत नाहीत मार्केटमध्ये. मला स्वतःला माहिती आहे, खूप जवळून बघितलंय. ज्यांनी ज्यांनी मलाच मदत केली नव्हती तेच आता मला लेक्चर द्यायला बोलावं लागले. सो ह्यात काय पॉईंट नाही. सो मग तेच की खूप जवळून बघितलंय, म्हणजे डॉक्टरांना असो, सतपाल सरांना असो किंवा निशांतला असो, खूप म्हणजे खूप जवळून बघितलंय. आणि खूप जास्त म्हणजे निशांत तर माहित नाही, तो जरा नॅचरल टॅलेंट आहे, पण मी थोडा रॉ होतो, तर खूप जास्त फायदा झालाय मला ऑनेस्टली. आणि जे माझ्या आजूबाजूला मुलं होती की म्हणजे रिझल्टच्या आधीचा मी आणि रिझल्टच्या नंतरचा मी, आय डोंट थिंक की खूप काही सबस्टॅन्शियली फरक झालाय बोलण्यामध्ये वगैरे, पण काही नाही आहे ऑनेस्टली. सो मग ते होतं क्लास लावण्यामागचा हेतू. क्लास लावला दिल्लीला, आणि मग दिल्लीतलं वातावरण तर खूपच खराब आहे. म्हणजे जेवणाचे पण हाल आहेत आणि वातावरणाचे पण हाल आहेत. थंडीमध्ये खूप जास्त थंडी आणि गरमीमध्ये खूप जास्त गरमी. त्यामुळे तर आम्ही तर म्हणजे त्यावेळी अरविंद केजरीवालचं 200 युनिट फ्री असायचं, त्यामुळे लाईट बिल येऊन म्हणून एसी पण लावायचं नाही. त्यामुळे मग तसं झालं आणि मग खर्च पण वाढायला लागला. मग त्यामुळे आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. मग माझे सिनियर्स वगैरे होते आणि कोइन्सिडेंटली माझं आणि निशांचं ऍडमिशन ज्ञान प्रबोधिनीला एकाच दिवशी झालं. साइड बाय साइड ला झालं एका बाजूला दोघांचं. आणि मग 2023ला मी 2022ला प्री दिली होती दिल्लीतूनच. प्री नाही झाली माझी, पण 23ला पुन्हा प्री दिली. पण मग तेच की तुम्ही प्री देताय, आता असं कसं उडाली की प्रत्येक जण ना, ते हा कसं आहे युपीएससीचा किंवा एमपीएससीचा कसं आहे की 200 किंवा 400 रुपयामध्ये मिळणारा सस्ता नशा आहे. की म्हणजे दरवर्षी असं वाटतं की मी जवळच आहे आणि ते खर्च करत राहते घेतच राहतोय. तर थांबायचं कुठे तेच कळत नाही. सो मग पण मग थांबायचं किंवा सक्सेसफुल व्हायच्या यासाठी काय होतं की माणूस आपल्या चुकांच्या मधून सुधरतच नाही. दरवेळी काय करतो की स्वतःला जे अनालिसिस करायचं आहे ना, तो हे करतो की दुसऱ्यांना कोणतं अनालिसिस करून द्यावं, दुसऱ्याने मला जेवण वगैरे काढून द्यायचं, मी फक्त खायचं काम करतो. मग तसं काय होणार नाही ना. म्हणजे ऑनेस्टली काय की कष्ट तुम्हाला घ्यायचे. पण मग तेच की या बॅचचं वेगळं काय आहे की म्हणजे मला माहिती आहे ऑनेस्टली, म्हणजे सांगेन की मी 2023चं झालं पहिल्या अटेम्प्टला, मी म्हणजे दुसऱ्या अटेम्प्टला माझी प्री निघाली, फॉरेस्टची आणि सिव्हिलची पण निघाली. सिव्हिलची मेन्स दिली, पण ऑगस्ट 9ला डेंग्यू जरा 15 दिवस झालं त्यात, म्हणजे गेलं. त्यानंतर मग एक होतं की काय की आता सीएससीला का माझं 100% देऊ शकलो नाही, मग फॉरेस्टला माझं 100% देऊया. मी, निशांत, सतपाल सर आणि अक्षय आम्ही 4 जण मेन्सला एकत्र होतो. मग त्यावेळी खूप जास्त डिस्कशन वगैरे पण केलं, ग्रुप डिस्कशन, आणि ते तिघे ऍग्रीचे होते. म्हणजे हे सतपाल सर आणि अक्षय ऍग्रीचे होते. मी त्यांच्यामध्ये असं एक्स्ट्रनली घुसलो होतं की ठीक आहे, आता मला पण घ्या तुमच्यामध्ये. मग त्या ग्रुप डिस्कशनचा खूप जास्त फायदा झाला. जीएसचं म्हणा, इंग्लिशचं वगैरे पण डिस्कशन वगैरे केलं. आणि मग ते एक काय ना की अभ्यास करणारी पोरं सोबत असतील तर मग आपण मग काय नाही, ती वाळल्यासोबत वळलं पण जळतं, तशातली स्कीम आहे ती, किंवा अभ्यास न करणाऱ्याला पण पुढे घेऊन जातात. सो मग त्यांच्यासोबत गेलो आणि मग खूप जास्त कॉन्फिडन्स वाटू लागला की आता मेन्स निघतेच. पण मग नंतर कळालं की काय की निशांत आणि अक्षय निघाले, मी आणि सत्ताच राहिलो मागे. कट ऑफ खूपच 3 मार्कांनी राहिला, माझी मेन्स राहिली. मग पुन्हा 24चा अटेम्प्ट द्यायचं ठरवलं. पण मग यावेळी राज्यसेवेची प्री द्यायची होती असं ठरवलं की कारण बस आता की आता जॉब पाहिजे असं ठरवलं. पण मग यांचे तर काय खूप जास्त स्कोर यायचे, म्हणजे डॉक्टरांचा 145 वगैरे, सतपाल सरांचा राज्यसेवेला 130 वगैरे, निशांत पण 125-30, ते लंबे रेसके घोडे आहेत. मग आम्हाला काय जास्त समजायचं नाही की कुठं काय वाचायचं काय नाही वाचायचं. मग निशांतनं जसं सांगितलं की बायोलॉजी खूप जास्त स्ट्रॉंग आहे त्याचं, खूप म्हणजे खूप जास्त स्ट्रॉंग आहे, खूप जास्त अभ्यास पण करत नाही, पण आहे कव्हर. म्हणजे त्यांनी बॉटनी वगैरे केलेलं आहे, म्हणजे सतपाल सर, निशांत यांनी बॉटनीचं ऑप्शनल वगैरे पण केलेलं आहे. सो मग आपल्याला माहित नसेल, माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं, पण माझं फिजिक्स आणि केमिस्ट्री चांगलं होतं. सो मी एनसीईआरटी मधून माझ्या नोट्स वगैरे काढल्या. म्हणजे सायन्स, जसं सांगितलं निशांतने की सायन्स स्वतः डेव्हलप करून घेतलं, सायन्स केलं. त्यानंतर हिस्ट्री मला माहित नव्हतं, म्हणजे हिस्ट्री म्हणजे इकडचं युपीएससीचं हिस्ट्री आणि एमपीएससीच्या हिस्ट्रीमध्ये सबस्टॅन्शियल फरक आहे. सो मग समाज सुधारक करायला चालू केले की बाबा वाचूयात आता. मग समाज सुधारक वाचायला चालू केले, त्या नोट्स वगैरे काढल्या. मग जॉग्राफी घेतलं, जॉग्राफीमध्ये पण भूगोलच्या जॉग्राफीमध्ये मग नदी प्रणालीवर जास्त रिपीट क्वेश्चन येतात. युपीएससी मध्ये आपलं मॉर्फॉलॉजीवर जास्त क्वेश्चन येत नाहीत.
लँडफॉर्म्स वगैरे पण एमपीएससी मध्ये लँडफॉर्म्सवर वगैरे जास्त क्वेश्चन्स येतात. मग सगळ्या लँडफॉर्मचे सगळे एकदम प्रत्येकाचे टाइप्स, कारण इथं एमपीएससी मध्ये कसं की तुम्हाला माहिती आहे तर माहिती नाही तर नाही, काय असं हे नाही. पण मग ती थीम ओळखता आली पाहिजे, की आता समजा हे मला जिओमॉर्फॉलॉजी वाली थीम आहे, ही मी कळत नाही ना मुलांना की रिपीटिंग थीम आहेत. पण मग तेच मुलांना की फक्त परीक्षा 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 देत राहतात आणि कशावर फोकस करायचं हेच कळत नाहीये. सो मग हे फोकस करायचं आणि कोणत्या गोष्टीवर एम्फसाइज करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीवर नाही करायला पाहिजे, आणि इनपुट आउटपुट रेशो किती आहे हे बघायला पाहिजे तुम्हाला, की म्हणजे कोणत्या गोष्टीवर किती इफर्ट द्यायला पाहिजे आणि त्यातून तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर येऊ लागलेत. हे खूप जास्त महत्वाचं आहे. अशाच गोष्टीवर जास्त भर द्यायला पाहिजे की जिथं तुम्हाला समजा 15 पैकी 12, 13 वगैरे बरोबर आले पाहिजेत.